आणि एक महत्त्वाची बातमी आहे, खोक्याचा प्रयागराजच्या एअरपोर्ट पोलिसांकडून काल बीड पोलिसांनी ताबा घेतला आणि त्यानंतर आता संभाजीनगरच्या विमानतळावर खोक्या दाखल झालेला आहे। सतीश उर्फ खोक्या भोसलेला घेऊन पोलीस आता संभाजीनगरच्या विमानतळावर दाखल झालेले आहे। काल बीड पोलिसांकडून प्रयागराज एअरपोर्ट पोलिसांच्या ताब्यातून खोक्याचा ताबा घेण्यात आला होता आणि त्यानंतर आता खोक्याला महाराष्ट्रात आणण्यात आलेला आहे। खोक्याला घेऊन पोलीस छत्रपती संभाजीनगर विमानतळावर दाखल झालेले आहे आणि ही थेट दृश्य आपण छत्रपती संभाजीनगर विमानतळावरील पाहत आहोत। तर 3 गुन्ह्यात खोक्या अडकलेला आहे, 3 गुन्हे त्याच्यावर दाखल झालेले आहेत। तर सध्या पोलीस यांनी त्याचा ताबा घेतला असून खोक्याला महाराष्ट्रात आणण्यात आलेला आहे। छत्रपती संभाजीनगर विमानतळावर खोक्या भोसले ला घेऊन आता पोलीस दाखल झाल्याचं आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहत आहोत। तो खोक्याचा ताबा हा आता महाराष्ट्र पोलिसांना मिळालेला आहे आणि आता पुढील कारवाई ही महाराष्ट्रातच खोक्यावर होईल। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडून। दत्ता, तर आता जी एक महत्त्वाची बातमी आपण पाहत आहोत, खोक्याला घेऊन पोलीस छत्रपती संभाजीनगर विमानतळावर दाखल झालेले आहे। ही थोड्या वेळापूर्वीची दृश्य देखील आपण पाहतोय, जेव्हा पोलिसांनी खोक्याला छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आणलं होतं आणि त्यानंतर आता पोलिसांच्या गाडीत बसून खोक्या भोसलेला पोलिसांनी पुढील कारवाईसाठी नेलेला आहे। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडून। दत्ता, तर आपण ही दृश्य पाहत आहोत। खोक्याला घेऊन पोलीस आता महाराष्ट्रात दाखल झालेले आहे। प्रयागराजहून खोक्याला विमानानं महाराष्ट्रात आणण्यात आलेलं आहे। छत्रपती संभाजीनगर विमानतळावरील थोड्या वेळपूर्वीची ही दृश्य आपण पाहतोय। खोक्याला प्रयागराज विमानतळ पोलिसांकडून ताबा घेत आता छत्रपती संभाजीनगर विमानतळावर महाराष्ट्र पोलिसांनी आणलेला आहे। बीड पोलिसांकडे सध्या खोक्याचा ताबा आहे। खोक्याला काल बेड्या ठोकण्यात आल्या, प्रयागराज कोर्टाकडून त्याचं ट्रान्झिट रिमांड करण्यात आलं आणि त्यानंतर आता सतीश भोसले उर्फ खोक्याला संभाजीनगरमध्ये आणण्यात आलेला आहे। संभाजीनगर विमानतळ या ठिकाणी बीड पोलिसांनी आता खोक्याला आणलं होतं।